कोकणामध्ये गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे आनंदाचा सोहळा असतो। सर्व ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि विसर्जनही झालं, पण आमच्या आचरे गावामध्ये इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे या ठिकाणी रामेश्वर मंदिरामध्ये जो आचऱ्याचा विघ्नहर्ता जो विराजमान झाला आहे त्याचं विसर्जन आज आहे, म्हणजे तब्बल 39 दिवसांनी। तर आपण त्याच विसर्जनाला जाणार आहे। नमस्कार, मी स्वानंद, कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मी माझ्या आचऱ्या गावी आहे। पाठीमागे पूर्ण हिरवळ पसरली आहे, अजूनही पाऊस चालू आहे। म्हणजे हा आता ऑक्टोबर महिना आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस आहे। आज सकाळीच धो 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 पडत होता, तर आता मस्तपैकी ऊन पडलं आहे, कारण आता आहे आचऱ्याच्या विघ्नहर्त्याचं विसर्जन। तर आता जाऊया रामेश्वर मंदिरामध्ये आणि मिरवणूक निघणार आहे। आचऱ्याच्या विघ्नहर्त्याच्या विसर्जनाची जी मिरवणूक आहे ती आचरा रामेश्वर मंदिरापासून ते आचरा बंदर म्हणजेच समुद्रावर होणार आहे। तर हा व्हिडिओ खूप छान असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या। चला भेटूया आता रामेश्वर मंदिरामध्ये। आता आपण आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरामध्ये आलो आहे। आता इथूनच आपले गणपती बाप्पा निघणार आहेत। पूर्ण मंदिराला बाप्पाने एक फेरी मारली आहे। साठून जायचे आता बाप्पांना रथावर चढवलं जाते आणि याच रथामधून बाप्पाची मिरवणूक असणार आहे समुद्र किनाऱ्यापर्यंत, आचरा समुद्र किनारा। बरोबर दुपारचा 1:15 झालेला आहे, म्हणजे 1:30 वाजला आहे। 1:15ला गणपती आपण विसर्जनासाठी बाहेर घेतला आणि आता आपण रांगेश्वर मंदिराच्या इथे आलो, जे रामेश्वर मंदिराच्या जवळच आहे। किती वेळ लागतो बघू विसर्जनाला। आता आपण आचरा पारवरून वर आलोय। हा रस्ता देवगडला जातो आणि हा रस्ता सरळ मालवण मध्ये आचरा तिथं आहे, तिथून डाव्या बाजूला कणकवली, आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे आचरा बंदरावर।
इथे गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी होणार आहे. अजून गणपती बाप्पा मागे आहेत, मी झूम करून दाखवतो. आणि इथे दोरीला लावलेला हार बघा. आपल्या बाप्पाची म्हणजे आचऱ्याच्या विघ्नहर्त्याची मिरवणूक फुरसाई मंदिराजवळ आली आहे. हे बघा इथे फुरसाई मंदिर आहे आचऱ्यामधलं, जे बाजारपेठेमध्ये आहे. आणि आचऱ्याची रयत बघू शकता तुम्ही. आणि हा आपला बाप्पा. आलेल्या भाविकांना हॉटेल भद्रकाली सुभाष नलावडे यांच्यातर्फे सरबताची सोय केलेली आहे. जनसागर उसळलेला आहे बघा. हा आहे आचऱ्याचा जनसागर. दुपारचे 3 वाजलेत आणि आपण आता पोहोचलो आहे आचरा बाजारपेठेमध्ये, मच्छी मार्केट जवळ. आपला बाप्पा बाजारपेठेतून येतोय. आता आपल्या बाप्पाची मिरवणूक आचऱ्याच्या भंडारवाडीमध्ये, जिथे पिंपळ आहे तिथे पोचली आहे.
हे आचऱ्याची रयत बघा. आणि ते सर्व भाविकांसाठी प्रसाद म्हणून बंगाली खाजा वाटतात. आपल्या भंडारवाडीमधल्या गजू गावकर काकांनी गुलाबाचा हार आणलाय गणपती बाप्पासाठी. आता तो बाप्पाला अर्पण करतील. हा बघा गजू काकाचा गुलाबाचा हार. काकांनी या नारळाचं तोरण बनवले हार म्हणून गणपती बाप्पासाठी. प्रसाद म्हणून एक नारळ दिला त्यांना. संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आपण आता आचरा ग्रामपंचायतच्या इथे पोहोचलो आहे. आपण दुपारी 1 वाजता निघालेलो, 1 ते 1:30च्या दरम्यान, आणि आता संध्याकाळचे 5 वाजले आणि आता आपण आचरा ग्रामपंचायत जवळ पोहोचलो आहे. अचानक काय काम एवढं काय माहिती आहे.
आता इथे पिरावाडीमध्ये मांडावर गणपती उतरवला आहे. हा पिरावाडीचा मान असतो आणि पुढे आसरा बंदरावर आपण विसर्जनाला जाऊ. समुद्रकिनारी गणरायाचे आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा फायनली आपण आचऱ्याच्या समुद्रावर पोचलो आहे आणि ही आचऱ्याची रयत बघू शकता तुम्ही.
ही बघा, ही जी गर्दी बघितली तुम्ही, ही आपल्या आचऱ्याच्या विघ्नहर्त्याची. तर कसा वाटला आचऱ्याच्या विघ्नहर्त्याचा विसर्जन सोहळा? पब्लिक बघितली असेल तुम्ही आचऱ्याची, तुफान गर्दी होती. हजारोच्या संख्येमध्ये भाविक होते. आचऱ्याची रयत होती, जे आपल्या रामेश्वर देवावर प्रेम करतात आणि जे रामेश्वर देवाला मानतात. त्या रामेश्वर संस्थांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, मग तो गावपळण असू दे, डाळपसोरी असू दे, शिवलग्न सोहळा असू दे, किंवा सोनं लुटण्याचा सोहळा असू दे, किंवा अजून महाशिवरात्री असेल, रामनवमी असेल, जे काय कार्यक्रम होतात आचऱ्यामध्ये, त्या प्रत्येक कार्यक्रमाला एवढीच तुफान गर्दी असते. माझ्या चॅनलवरची एक व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, 40 वर्षानंतर श्रीदेव कुणकेश्वर आणि श्रीदेव रामेश्वर यांची 40 वर्षानंतरची जी भेट होती, त्या भेटीसाठी आचऱ्यावरून कुणकेश्वरपर्यंत चालत आचऱ्याची रयत गेलेली. तुफान पब्लिक होती, 10,000च्या वर आचऱ्यामधून लोक चालत गेलेली. आचरा ते कुणकेश्वर जवळजवळ 40-50 किलोमीटरचा प्रवास असेल चालत. सकाळी 8 वाजता निघालेलो, रात्री 1 वाजता पोचलो. म्हणजे रामेश्वर संस्थांचा, श्रीदेव रामेश्वर संस्थांचा जो काही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला आचऱ्याची रयत प्रत्येक वेळी हजर असते.
प्रत्येक वेळी प्रेम देते. आता तुम्ही बघितलं असाल आचऱ्याच्या विघ्नहर्त्याच्या विसर्जन सोहळा. ही गर्दी तुम्हाला जर मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर दर रविवारी जुहू चौपाटी किंवा दादर चौपाटीला अशीच गर्दी असते. पण ही चौपाटीवरची जी गर्दी होती ती फक्त आणि फक्त आचऱ्याच्या विघ्नहर्त्याच्या विसर्जनाची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया.